श्रीराम जय जय राम। नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातील अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू? एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालयत्री तरी शक्य आहे का असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसे चालेल. एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आई वडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू. ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला मुलगी? त्यावर तो म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते? तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 3 दशक 16. विषय दोष दर्शन, आत्मसुधारणा आणि खरा परमार्थ. आपण सहज इतरांचे दोष पाहतो, पण स्वतःकडे पाहणं कठीण वाटतं. समर्थ रामदास स्वामी या दशकात फार खोल गोष्ट सांगतात. जो स्वतःचे दोष पाहतो तोच खरा साधक. समास 3 दशक 16 मध्ये समर्थ दोष दर्शनातून आत्मसुधारणेचा मार्ग दाखवतात. परमार्थ म्हणजे देवाजवळ जाणं नव्हे, परमार्थ म्हणजे स्वतः सुधारत जाणं. 1. दुसऱ्यांचे दोष पाहण्याची सवय. समर्थ सांगतात, माणूस नेहमी म्हणतो तो असा आहे, ती अशी आहे,
पण मी कसा आहे हा प्रश्न विचारत नाही. विश्लेषण. दुसऱ्यांचे दोष पाहण्यात अहंकार लपलेला असतो. आपण स्वतःला योग्य समजतो आणि बाकी सगळे चुकतात असे वाटते. समर्थ इथे थांबायला सांगतात. 2. स्वतःकडे पाहण्याची साधना. समर्थ स्पष्ट करतात, दररोज स्वतःला तपासा. आज मी कुठे चुकलो? कोणाला दुखावलं का? मनात वाईट विचार आले का? ही आत्मपरीक्षणाची साधना आहे. स्पष्टीकरण. हे स्वतःला दोष देणं नाही, तर स्वतःला घडवणं आहे. जसं सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं मन तपासल्याशिवाय निर्मळ होत नाही. 3. दोष लपवू नका, सुधार करा. समर्थ सांगतात, दोष झाकले की ते वाढतात, मान्य केले की कमी होतात. अनेक जण धार्मिक दिसतात, पण आत राग, मत्सर, लोभ ठेवतात. हे समर्थांना मान्य नाही. विश्लेषण. खरा परमार्थ म्हणजे बाहेरचा देखावा नाही, आतली स्वच्छता. 4. खरा साधक कोण? समर्थ सांगतात, खरा साधक तो जो स्तुतीने फुगत नाही, निंदेने कोसळत नाही आणि चुका झाल्या तरी सुधारतो. तो इतरांना उपदेश देत नाही, स्वतःला घडवत राहतो. 5. आजच्या जीवनातील उपयोग. आपण लगेच मत देतो, टीका करतो. समर्थ सांगतात, आधी स्वतः सुधारा, मग जग बदलेल. घरात, समाजात जर प्रत्येकाने स्वतःवर काम केलं तर संघर्ष आपोआप कमी होतील. उपसंहार. समास 3.16 सा गाभा. दुसऱ्यांचे दोष कमी पहा, स्वतःचे दोष जास्त पहा. रोज थोडी आत्मसुधारणा करा. समर्थांचा अंतिम संदेश. स्वतः बदललात तर जीवन बदलेल, जीवन बदललं तर जग बदलेल. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.